चला भारतीय कामगार कायद्यातून एका कामगाराचा संपूर्ण प्रवास समजून घेऊया. हा प्रवास सुरक्षित आहे कायद्यांच्या एका जाळ्यामुळे, आणि याची सुरुवात होते योग्य वेतनाच्या हक्काने. हे शोषण थांबावं आणि सामाजिक न्याय मिळावा म्हणूनच कामगारांच्या वेतनासाठी खास कायदे बनवले गेले. सुरुवात करूया अगदी मूलभूत गोष्टींपासून. पारिश्रमिक म्हणजेच रोजगाराच्या नात्याचा मुख्य आधार. हे 3 कायदे मिळून योग्य वेतनाचा पाया रचतात. पगार वेळेवर, किमान वेतन आणि कंपनीच्या नफ्यात वाटा. आणि हो, बोनस कायद्यानुसार कमीत कमी 8.33% बोनस देणं बंधनकारक आहे. हा प्रवास इथेच थांबत नाही. कामगाराच्या आयुष्यात अनेक धोके असतात आणि कायदा इथेही सुरक्षा देतो. इथेच येते सामाजिक सुरक्षेची संकल्पना, जी कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी बनवली आहे. 2 मुख्य कायदे संरक्षण देतात, पण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. एक कामावरच्या अपघातांसाठी तर दुसरा जास्त व्यापक. ESI कायदा म्हणजे एक संपूर्ण पॅकेज. यात आजारपणापासून कुटुंबाच्या वैद्यकीय सेवेपर्यंत सगळं काही येतं. आता पाहूया कामगाराच्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा, म्हणजे निवृत्तीनंतर मिळणारी आर्थिक सुरक्षा. हे आहेत निवृत्तीनंतरच्या सुरक्षेचे 3 स्तंभ: बचत, मासिक उत्पन्न आणि तुमच्या सेवेबद्दल एक खास बक्षीस. पण लक्षात ठेवा, ग्रॅच्युइटीसाठी कमीत कमी 5 वर्षांची अखंड सेवा पूर्ण करणं आवश्यक आहे. पगार आणि सुरक्षेच्याही पुढे जाऊन कामगार कायदा हा कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या मानवी सन्मानाबद्दल आहे. हे कायदे एक चांगलं वातावरण निर्माण करतात, शारीरिक सुरक्षा, स्त्री-पुरुष समानता आणि मातृत्वाचं संरक्षण करतात. पण मग कंत्राटी कामगारांसारख्या असुरक्षित कामगारांचं काय? त्यांच्यासाठीही कायद्यात संरक्षण आहे? कंत्राटी कामगारांचं नियमन, असंघटित कामगारांना संरक्षा, अशा सगळ्यांसाठी विशेष कायदे बनवले आहेत. 1976च्या कायद्यातील ही एक मोठी घोषणा आहे, जी गुलामगिरीसारखी प्रथा संपवण्याचं ध्येय ठेवते. म्हणजे पहिल्या पगारापासून ते शेवटच्या पेन्शनपर्यंत कायद्यांची ही चौकट कामगाराच्या सोबत असते. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. बदलत्या काळानुसार उद्याच्या कामगारांसाठी हा प्रवास कसा असेल?